मैत्रिणींनो नमस्कार. मी सौ पूजा दर्शन पडगिलवार, राहणार चंद्रपूर. मी आज काही तुम्हाला रेसिपीज सांगणार आहे. तोंडी लावणे. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की तप्त दिवसांमध्ये रोजचं जेवण सुद्धा चवीने जेवल्या जात नाही आणि गरमागरम अन्नही खाल्ल्या जात नाही आणि गार झालेलं अन्नही खावं वाटत नाही. अशा वेळेस तोंडी लावणे असले की ताटातील अन्नाची लज्जत वाढते आणि जेवणाऱ्याचा आनंदही वाढतो. तर अशाच चटपटीत तोंडी लावण्याचे प्रकार आज मी तुम्हाला सांगते. फजिता. फजिता म्हटलं तर तुम्हाला असं वेगळं काही वाटलं ना? हा फजिता वेगळा प्रकार आहे. खरंच तुम्ही एकदा हे ट्राय करून पाहायला काही हरकत नाही. चला तर मग आपण याचे साहित्य आणि कृती बघूया. साहित्य. अंदाजे 4 वाटी आंब्याचा पातळ रस, 4 ते 5 लाल सुकी मिरची, लसूण, अद्रक ची पेस्ट, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, हिंग, थोडासा ओला नारळाचा किस, चवीला गूळ किंवा साखर, मीठ, मोहरी, अर्थातच फोडणी करिता तेल. कृती. मैत्रिणींनो, मी पहिले तुम्हाला आंब्याचा पातळ रस कसा करायचा ते सांगते. आंबा समजा थोडा चवीला आंबट गोड असला तर हा खूप छान फजिता तयार होतो. आंबे माचून घेतल्यानंतर आंब्याच्या सुरुवातीचा जो घट्ट रस निघतो तो रस काढून बाजूला ठेवायचे. फजिता करिता आपल्याला हा रस तयार करायचा नाही. कृती. मैत्रिणींनो, मी पहिले तुम्हाला आंब्याचा पातळ रस कसा करायचा ते सांगते. हा आंबा थोडा चवीला आंबट गोड असला तर अतिउत्तम. आंबे माचून घेतल्यानंतर आंब्याचा सुरुवातीचा जो घट्ट रस निघतो तो रस काढून बाजूला ठेवायचे. फजिता करिता आपल्याला या रसाचा वापर करायचा नाही. रस काढल्यानंतर त्या कोईला, टरफलांना बराच गर असतो. त्या कोईमध्ये व टरफलांमध्ये भरपूर पाणी टाकून हाताने छान चोळून त्याचा पातळ रस काढावा. हा झाला फजिता करिता पातळ रस तयार. कृती. तुमच्या अंदाजेनुसार किंवा तुमच्या प्रमाणानुसार तेल टाकून तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडली की कढीपत्ता, सुकी लाल मिरची, लसूण अद्रकाची पेस्ट, हिंग हे सर्व टाकायचे. त्यानंतर हा पातळ रस टाकायचा. रस टाकल्यानंतर हळद, धणा पावडर, जिरा पावडर, खोबरा खीस, चवीला गूळ घालायचा व 1 उकळी आल्यानंतर मीठ टाकायचे. छान उकळू द्यायचे. वरून कोथिंबीर टाकायची. झाला खाण्यास तयार फजिता. हे आपल्या म्हणजे वरण भात, पोळी भाजी सोबत छान तोंडी लावण्यासाठी हा एक फजिता तयार झाला. डुबुक आंबा. आंब्याचा सीझन चालू आहे. कैरीपासून आपण लोणचं, मुरब्बा, तक्कू एक ना एक अनेक प्रकार करतो. आपण त्याच्या कोई फेकून देतो व त्याच कोईपासून आपण डुबुक आंबाची रेसिपी ऐकणार आहोत. साहित्य. कैरी चिरताना कोईला थोडासा आंबा राहू द्यायचा. कैरीच्या कोई 5 ते 6, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा गूळ, 1 चमचा शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा तिळाचा कूट, लसणाची पेस्ट, थोडासा हिंग, तिखट, मीठ आपल्या आवडीनुसार, 5 ते 6 मेथी दाणा, फोडणी करिता मोहरी, जिरं, अर्थातच तेल आणि कोथिंबीर. कृती. गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, मेथीदाणा हे तडतडले की हिंग टाकायचा. नंतर कोई टाकून गॅसची फ्लेम स्लो करून कोईला व्यवस्थित परतून घ्यायचे. झाकण ठेवून कोईंना थोडेसे वाफवून घ्यायचे. कोई वाफल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, तिळाचे कूट, लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर यामध्ये साधारणतः 2 ते 3 वाटी गरम पाणी टाकून गॅसची फ्लेम हाय करून छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मीठ, गूळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे. नंतर यामध्ये झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यायचे. म्हणजे कोईचा आंबटपणा यामध्ये उतरतो आणि कोई नरम पण होते. वरून कोथिंबीर टाकून डुबुक आंबा तयार. आंबट गोड चवीचा चटकदार चटपटीत डुबुक आंबा तयार. हा आपण भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत खाऊ शकतो. असा हा अप्रतिम हा डुबुक आंबा खूप छान लागतो. यातील कोय आपण पिकलेल्या आंब्याची जशी खातो ना तशीच खायची. याची आंबट गोड चव खूप मस्त लागते. या सीझन मध्ये मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की वाळवण आणि लोणची यांची तयारी उन्हाची पर्वा न करता आपण सर्वजणी करत असतो. लोणच्याचे पाहना कितीतरी प्रकार आहेत आणि हो, रेडीमेड पण मिळतात.
पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या लोणच्याची चव ही वेगळीच नाही का? नेहमीच्या भाज्या फळांपासून वेगवेगळी लोणची तयार करून आपण त्याचा आस्वाद घेत असतो. आज मी जे लोणचं तुम्हाला सांगणार आहे ते आहे आरोग्यासाठी अत्यंत चांगले. हे आहे खजुराचं लोणचं. शरीरातील रक्तवाढीसाठी आपला आब राखून असलेला खजूर लोणच्यामध्ये जेव्हा मुरतो तेव्हा ते कसं लागतं हे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघायला हवं. मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट म्हणजे या लोणच्यांमध्ये तेलाचा अजिबात वापर नाही. चला तर जाणून घेऊया या खजुराच्या लोणच्याची रेसिपी. खजुराचे लोणचे. साहित्य: खजूर थोडी कडक, खूप नरम पण नको. खजूर 250 ग्रॅम, ओली लाल मिरची 100 ग्रॅम, हिंग अंदाजे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथी दाणा, अर्धा चमचा हळद, मीठ, अर्धा इंच आलं, 2 चमचे मोहरी डाळ. कृती: ओल्या कापडाने खजूर पुसून घ्यायची, त्यातील बी काढून टाकायचे. खजुराचे फार तुकडे करू नये. एका खजुराचे 4 तुकडे करावे. ओली लाल मिरची बारीक वाटून घ्यायची. मोहरी डाळ, मेथी, जिरे हलकेसे लालसर भाजून घेऊन जाडसर वाटून घ्यायचे. नंतर त्या खजुरावर वाटलेली लाल मिरची पसरवून त्यावर हिंग घालावा. अद्रक बारीक किसणीने किसून त्यात टाकावा. जाडसर वाटलेले जिरे, मेथी, मोहरी डाळ, हळद, मीठ हे सर्व जिन्नस टाकून चांगले कालवून घ्यायचे. लगेचच लोणचे खाता येते. साधारणतः हे लोणचे महिनाभर टिकते. टीप: ओली लाल मिरची आपल्याला 12ही महिने मिळत नाही, तर आपण काय करायचे, सुकी लाल मिरची असते ना, ती पाण्यात अर्धा तास भिजत घालायची, नंतर ती वाटून घ्यायची. पण हे लोणचे फ्रीज मध्ये ठेवावे लागते, कारण आपण मिरची पाण्यात टाकली होती ना, पण त्याला बुरशी लागू नये म्हणून त्याला ते फ्रीज मध्ये ठेवावं लागते. मैत्रिणींनो, आपला संसार काटकसरीने नीटनेटका करायचा प्रयत्न करतो. अन्न वाया जाऊ नये, पदार्थ फेकायला जाऊ नये, यासाठी त्याला वापरायच्या नव्या नव्या युक्त्या शोधत असतो. आरोग्यासाठी चांगल्या पण फेकायला जाणाऱ्या अनेक गोष्टीपासून रुचकर पदार्थ बनवून तो घरच्यांना कशापासून बनवलेला आहे हे न सांगून खाऊ घालण्यात जो आनंद आहे ना, तो मी नेहमीच मिळवत असते. तर मग मैत्रिणींनो, ऐकायची का ही रेसिपी? आता टरबूजाचा सीझन आहे. आपण त्यातील लाल गर खाऊन पांढरा गर आणि साल सहज फेकून देतो. पण वाया जाणाऱ्या पांढऱ्या गरापासून तयार होणाऱ्या चटपटीत अशी धपाट्यांची रेसिपी सांगणार आहे. टरबूजाच्या पांढऱ्या भागापासून धपाटे. टरबूजाचा पांढरा किस, 2 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी कणिक, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटीपेक्षा कमी बेसन, तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, अर्थातच तेल. कृती: सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकून या पिठामध्ये बसेल तेवढा हा पांढरा टरबूजचा किस घालायचा. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. या पिठाचा गोळा करून 5 ते 7 मिनिटं रेस्ट करिता ठेवायचे. ओला कापड करून एक छोटा गोळा घेऊन त्या कापडावर हाताने थापायचे. धपाट्याची सरळ बाजू तव्यावर उलटी करून तो कापड अलगद काढून घ्यावा व तेल टाकून खरपूस भाजून घ्यावा. तेल आपल्या इच्छेनुसार. झाले गरमागरम धपाटे तयार. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं तर प्लॅन केलेली ट्रिप, माहेरपण, पाहुणे, वाळवणाचे पदार्थ, थंडगार पेय, आंबे, टरबूज यासोबतच येणारी एक गोष्ट म्हणजे मुलांच्या सुट्ट्या. दिवसभर त्यांना कशात गुंतवून ठेवावे आणि थोड्या वेळाने लागणाऱ्या भुकेसाठी रोज नवीन चटपटीत मुलांना आवडेल असा कोणता पदार्थ करावा बरं? मुलांच्या आईच्या डोक्यात उन्हाळ्यामध्ये सतत येणारा हा प्रश्न. तर अशाच मुलांच्या छोट्या भुकेसाठी ऐकूया ही रेसिपी. बरं मैत्रिणींनो, अजून एक मी जी रेसिपी सांगणार आहे ना, त्या रेसिपीचा असा अट्टाहास नाही की मला ही रेसिपी करायची आहे तर हे विकत आणू दे, ते विकत आणू दे, असा बिलकुल अट्टाहास नाही. आपल्या स्वयंपाकघरातच सर्व जिन्नस उपलब्ध असतात. चला तर मग ऐकूया ही रेसिपी छोट्या भुकेसाठी. तुम्ही याला मुलांच्या भाषेत नाचोज किंवा शंकरपाळी पण म्हणू शकता. नाचोज म्हटलं की मुलांना आवडतं. या नाचोजला खूप तेल पण लागत नाही. चटपटीत 2 मिनिटातच फसतं. साहित्य: 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, 1 वाटी भिजवलेला बारीक साबुदाणा, थोडे जिरे, ओवा, हलकस तिखट, भरपूर तीळ, तळण्यासाठी तेल आणि मीठ. कृती: कणिक, मैदा, भिजवलेला साबुदाणा, जिरे, ओवा, तिखट, मीठ हे सर्व एकत्र करून पाण्याने मळून घ्यायचे. यामध्ये मोहन घालायचे नाही आणि 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. 15 ते 20 मिनिटांनंतर एक छोटा गोळा घेऊन पातळ पोळी लाटायची. हवा तो आकार द्यायचा. ट्रायंगल, चौकोन, जसं मुलांना जो आकार आवडते तो आकार द्यायचा. नंतर तळून घ्यायचे. तेल अजिबात लागत नाही आणि महिनाभर आरामात टिकतो. आणि हे नाचोज
मीडियम गॅसवर तळायचे. तांदुळाच्या पिठाचे तोंडुळे किंवा मुलांच्या भाषेत म्हटलं तर स्टिक असा हा चालता फिरता मस्त खमंग असा हा पदार्थ. तुम्ही याला इंडियन फिंगर स्टिक पण म्हणू शकता. एकदा खायला सुरुवात केली ना कोणीच थांबणार नाही. मोठे पण नाही आणि लहान पण नाही. साहित्य: 6 वाटी तांदळाचे पीठ, तिखट 3 ते 4 चमचे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता, ओवा 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, हिंग पाव चमचा, धना पावडर 2 चमचे, तीळ आपण ज्या वाटीने पीठ घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी तीळ, लोणी 1 वाटी, ताक किंवा पाणी, मीठ चवीनुसार, अर्थातच तळण्यासाठी तेल. कृती: तांदळाचे पीठ, तीळ, मीठ, तिखट, जिरा पावडर, धना पावडर, ओवा, हिंग हे सर्व मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये लोणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे. नंतर काय करायचे, थोडे पीठ बाजूला ठेवायचे. अर्धे पीठ ताकाने भिजवून घ्यायचे. आपण सर्व एकदाच भिजवले ना थोडे ते सैलसर होते, म्हणून थोडे थोडे करून भिजवून घ्यायचे. नंतर छोटा गोळा घेऊन हातावर लांब स्टिक किंवा तोंडुळे तयार करून घ्यायचे. नंतर मीडियम गॅसवर सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायचे. 15 ते 20 दिवस आरामात हे स्टिक टिकतात.